हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 15.3. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, इन क्वाड्रिलॅटरल ABCD लेंथ AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, लेंथ DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, लेंथ AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. इथे आता ह्या फिगरचा आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला कोणत्या प्रकारचा दिसतोय? ट्रॅपेझियम प्रकारचा, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल ट्रॅपेझियम आहे. ओके, इथे आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर आधी आपण जे गिव्हन व्हॅल्यूज आहे ती राईट करून घेऊ. लेंथ AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, लेंथ DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, लेंथ AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. Quadrilateral ABCD is a trapezium. ओके, हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे? तर ट्रॅपेझियम आहे. एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय इन ब्रॅकेट सम ऑफ द length of parallel sides multiply. ओके, इथे आपल्याला हाफ घ्यायची आहे आणि सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइडच्या जे लेंथ आपल्याला गिव्हन आहे, जी ट्रॅपेझियमची पॅरलल साइड असणार आहे त्यांच्या लेंथची सम घ्यायची, मल्टिप्लाय हाईट, जी हाईट असणार आहे क्वाड्रिलॅटरलची ती हाईट त्याला मल्टिप्लाय करायची आहे. ओके, सो इथे व्हॅल्यूज पुटअप करूया. इज इक्वल टू हाफ सम ऑफ द पॅरलल साइड. पॅरलल साइड कोणत्या कोणत्या आहे? AB आणि DC. AB 13 आहे, मल्टिप्लाय 13 प्लस इथे DC AB ला पॅरलल आहे म्हणून DC आपल्याला गिव्हन आहे व्हॅल्यू 9 आणि मल्टिप्लाय हाईट घ्यायची आहे. हाईट काय आहे क्वाड्रिलॅटरलची? AD ही हाईट आहे. ओके, ही हाईट आहे, तर हाईट आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर म्हणून इथे 8 राईट केला. 13 प्लस 9 22 मल्टिप्लाय 8. या 2 ने आपण 22 ला पण डिवाइड करू शकतो किंवा 2 ने 8 ला पण डिवाइड करू शकतो. दोनपैकी कोणत्याही व्हॅल्यूला आपण डिवाइड केलं तरी आन्सर हे सेमच येणार आहे. सो 2 1 जा 2 आणि 2 1 जा 2. 1 इंटू 1 11 इंटू 1 11 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 11 8 जार 88 स्क्वेअर सेंटीमीटर. बिकॉज वरच्या व्हॅल्यू आपल्याला पूर्ण सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे म्हणून इथे स्क्वेअर सेंटीमीटर घ्यायचा असतो. ओके, देअरफॉर इथे आपण असं पण राईट करू शकतो ना, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD किंवा एरिया ऑफ ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियम किंवा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज 88 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे आपल्याला एरिया फाइंड करायचा सांगितला होता, एरिया फाइंड झालेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड. लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड ऑफ अ ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आपल्याला इथे पॅरलल साइडची लेंथ गिव्हन आहे 8.5 आणि 11.5. ओके, आणि हाईट गिव्हन आहे 4.2. फाइंड एरिया. या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे ट्रॅपेझियमचा. ओके, सो गिव्हन व्हॅल्यूज काय आहे ना ते आपण आधी राईट करू. ओके, लेंथ्स ऑफ टू पॅरलल साइड ऑफ ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला गिव्हन आहे अँड हाईट पण गिव्हन आहे. सो इट्स height is equal to 4.2 सेंटीमीटर. ओके, आता इथे एरिया फाइंड करायचा आहे, तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम
इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय सम ऑफ पॅरलल साईड. बघा इथे पॅरलल हा वर्ड न लिहिता मी इथे पॅरललचं सिम्बॉल यूज केलेला आहे. ह्या दोन स्ट्रेट लाईन मीन्स काय, पॅरललचं सिम्बॉल आपण डिनोट करत असतो मल्टिप्लाय हाईट. ओके, आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करूया. हाफ लिहून घ्यायचा आहे 1/2 मल्टिप्लाय सम ऑफ पॅरलल साईड. पॅरलल साईड 8.5 प्लस 11.5 मल्टिप्लाय हाईट पण गिव्हन आहे 4.2. आता ह्या ब्रॅकेटमधली सर्वात आधी ॲडिशन करून घ्यायची असते. हाफ मल्टिप्लाय 8.5 प्लस 11.5 5 प्लस 5 10 कॅरी 1 1 प्लस 8 9 9 प्लस 1 10 इथे 0 कॅरी 1 1 आणि हा 1 कॅरीमधील आहे ते 2 येतो आणि इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे तर इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट आपल्याला दाखवावा लागेल. मल्टिप्लाय 4.2 ॲज इट इज. आता ह्या 2 ने आपण ह्या 20.0 ला पण डिव्हाइड करू शकतो आणि 4.2 ला पण डिव्हाइड करू शकतो. ॲज युअर विश, तुम्ही कोणत्याही नंबरला डिव्हाइड केलं तरी आन्सर हे सेमच येणार आहे. सो 2 1 जा 2 आणि इथे हा 0 ॲज इट इज. आणि हा इथे आपण 0.0 लिहिला ना तरीही चालेल किंवा नाही चालेल, बिकॉज या पॉईंट नंतरच्या 0ची काही व्हॅल्यू नसते, म्हणून 10 1 जा इथे 10 येणार आहे मल्टिप्लाय 4.2. आता 10 ने आपण 4.2 ला मल्टिप्लाय करू. 10 2 जा 20 इथे 2 इथे 0 कॅरी 2 10 4 जा 40 40 प्लस 2 42 आणि इथे राईट साईडला 1 डिजिट सोडून पॉईंट आहे तर आन्सरमध्ये पण राईट साईडला 1 डिजिट सोडून पॉईंट शो करायचा असतो. बट आता इथे 42.0 आहे, पॉईंटच्या नंतरचा 0 हा काहीही व्हॅल्युएबल नसतो, म्हणून इथे आपण आन्सर हे 42च कन्सिडर करणार. ओके, स्क्वेअर सेंटीमीटर. Therefore, area of trapezium is 42 square centimeter. Okay. Question number 3 आहे. Quadrilateral PQRS is an isosceles trapezium. Length PQ is equal to 7 centimeter. जो गिव्हन आपल्याला क्वाड्रिलेटरल आहे हा ट्रॅपेझियम आहे आणि तो आयसोस्केल आहे. आयसोस्केल मिनिंग काय असतं की या ट्रॅपेझियमच्या दोन कोणत्याही साईड ह्या इक्वल असणार आहेत. ओके. लेंथ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. लेंथ PQ इथे 7 सेंटीमीटर गिव्हन आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. PM ही SR ला परपेंडिक्युलर सेगमेंट आहे. ओके. लेंथ SM इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. SM 3 सेंटीमीटर व्हॅल्यू आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साईड इज 4 सेंटीमीटर. आता या ट्रॅपेझियममध्ये पॅरलल साईड PQ आणि SR ह्या दोन्हीही पॅरलल साईड आहे. ह्या पॅरलल साईडमधील डिस्टन्स आपल्याला 4 दिलेला आहे. मीन्स इथे ही आपण हाईट पण कन्सिडर करू शकतो की हाईट इथे 4 आहे. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल PQRS. इथे आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. सो जी गिव्हन आहे आपण आधी राईट करून घेऊ. Quadrilateral PQRS is an isoscale trapezium. So given values PQ is equal to 7 centimeter, length SM is equal to 3 centimeter and length PS is equal to length QR असं आपण राईट करू शकतो. आता इथे आपण PS इज इक्वल टू लेंथ QR असं राईट का केलं, कारण हा आयसोस्केल ट्रॅपेझियम आहे. आयसोस्केल ट्रॅपेझियममध्ये ही PS साईड जितके सेंटीमीटरची आहे तितके सेंटीमीटर PQR असं आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजे ह्या दोन्हीही साईड सेम आहे.
म्हणून आपण इथे लेंथ PS इज इक्वल टू लेंथ QR असं राईट करून घेतलेलं आहे. ओके, सो ड्रॉ QN परपेंडिक्युलर साइड SR. आता इथे आपल्याला या SR ला इथे मध्येही आपण QN ही साइड ड्रॉ करणार आहे. सो इथे PM ही परपेंडिक्युलर आहे SR ला, इथे QN ही परपेंडिक्युलर आहे SR ला. इथे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो परपेंडिक्युलर लाईन मध्ये. सो इथे पण राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार आहे. ओके, सो इथे आपण राईट करूया डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन इज कॉन्स्टंट. म्हणजे ह्या दोन्हीही पॅरलल लाईन मधील डिस्टन्स हे कॉन्स्टंट असणार आहे, इक्वल असणार आहे. सो PM ही 4 सेंटीमीटर आहे तर QN ही पण 4 सेंटीमीटरच असणार आहे. देअरफॉर QN इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. इथे काही प्रॉपर्टीज यूज करून आपण हे इथे राईट केलेलं आहे की QN इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये एरिया फाइंड करायचा आहे गिव्हन फिगरचा. तर एरिया हे ट्रॅपेझियम दिलेला आहे. ओके, जो गिव्हन फिगर आहे तो ट्रॅपेझियम आहे. सो इथे एरिया फाइंड करायचा आहे. तर ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू सम ऑफ द पॅरलल साइड. म्हणजे ह्या ज्या दोन पॅरलल साइड आहे यांची सम करायची आहे आणि देन त्याला मल्टिप्लाय हाईट करायचं आहे. तर त्याआधी आपण इथे काही प्रॉपर्टीज यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. ओके, सो आता इथे आपल्याला ऑब्झर्वेशन करून बघितलं तर इथे आपल्याला 2 ट्रायंगल्स दिसत आहे फिगरमध्ये. सो ह्या ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत. सो राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस आहे. राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साइड ही हायपोटेनियस असते. ही ट्रायंगलची प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे. ओके, सो दोन्हीही ट्रायंगलचे जे हायपोटेनियस आहे हे कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, कारण की इथे आपल्याला आपण इक्वल दाखवलेले आहे म्हणून ते दोन्हीही जे हायपोटेनियस आहे ते कॉन्ग्रुएंट आहेत. सो इथे राईट करणार आपण इन राईट अँगल ट्रायंगल PMS and QNR hypotenuse PS congruent. hypotenuse QR. ओके, दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहे त्यासाठी आपण इथे असं राईट करून घेतलेलं आहे. देन आता साइड PM कॉन्ग्रुएंट साइड QN. जे दोन्ही ट्रायंगल हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे तर त्यांचे हायपोटेनियस पण कॉन्ग्रुएंट असणार आहे, त्यांच्या साइड पण कॉन्ग्रुएंट असणार आहे आणि देन त्यांचे अँगल पण कॉन्ग्रुएंट असणार आहे. देअरफॉर ट्रायंगल PMS कॉन्ग्रुएंट ट्रायंगल QNR. ओके, बघा इथे M अँगल हा N अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे म्हणून PMS कॉन्ग्रुएंट QNR असं आपण राईट करून घेतलेलं आहे. ओके, तर ही प्रॉपर्टी काय शो करते, हायपोटेनस साइड टेस्ट. ओके, देअरफॉर लेंथ NR इज इक्वल टू लेंथ SM आणि हे काय आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, ह्या साइड एकमेकांना इक्वल आहे, करस्पॉन्डिंग साइड आहे ट्रायंगलच्या. कोणत्या साइड आहे, NR. बघा इथे बघणार आपण NR आणि SM ह्या साइड इक्वल आहे. सो SM ही 3 सेंटीमीटर आहे तर NR ही पण 3 सेंटीमीटर असणार ना. ओके, देअरफॉर लेंथ NR इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ओके,
आता इथे बघा, या फिगरमध्ये हे जर आपण दोन ट्रायंगल साईडचे सोडले तर मध्ये आपल्याला कोणती फिगर दिसते? एक रेक्टँगल दिसतो. बिकॉज इथे लेंथ 7 आहे आणि इथे 4 दिलेली आहे, म्हणजेच इथे 7 आहे, ही दोघीही 4 आहे. आता ही PQ 7 आहे, तर रेक्टँगलची अपोजिट साईड ही काय असते? इक्वल असतात अपोजिट साईड, बरोबर ना? म्हणजेच PQ 7 सेंटीमीटर आहे, तर MN ही पण काय असायला पाहिजे? 7 सेंटीमीटर असायला पाहिजे. बिकॉज इथे रेक्टँगलची ही जी साईड आहे हे इक्वल आहे, दोन्हीही 4 सेंटीमीटर. रेक्टँगलच्या अपोजिट साईड ह्या इक्वल असतात. इथे 4 आहे तर इथे पण 4 सेंटीमीटर आहे, म्हणून इथे 7 आहे तर इथे पण 7 सेंटीमीटर असेल. ओके ओके, हा PMNQ हा काय आहे? रेक्टँगल आहे. सो देअरफॉर लेंथ MN इज इक्वल टू लेंथ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आणि हे आपण कसं सांगू शकतो? तर अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ओके, आता इथे फिगरचा एरिया फाइंड करायचा आहे, तर दोन्हीही पॅरलल लाईन माहिती असायला पाहिजे. किती सेंटीमीटर आहे? PQ इथे 7 सेंटीमीटर आहे, बट या PQ ला पॅरलल असणारी SR ही लाईन आपल्याला बघायची आहे किती सेंटीमीटर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्याची ॲडिशन करून घेणार आहे, ह्या लाईनमध्ये किती सेंटीमीटर आहे ती. ओके, देअरफॉर लेंथ SR इज इक्वल टू लेंथ SM प्लस लेंथ MN प्लस लेंथ NR. म्हणजे ह्या SR मध्ये जितक्या लेंथ आलेल्या आहे छोट्या त्यांची ॲडिशन करून घेणार आपण. लेंथ SR इज इक्वल टू SM 3 सेंटीमीटर आहे, MN 7 सेंटीमीटर आहे, NR 3 सेंटीमीटर आहे. 3 प्लस 7 10, 10 प्लस 3 13 सेंटीमीटर. सो आपल्याला लेंथ SR ही मिळाली आहे. आता या ट्रॅपेझियममध्ये आपल्याला पॅरलल लाईनची लेंथ मिळालेली आहे, आपल्याकडे हाईट पण आहे. फॉर्म्युला अप्लाय करून आता आपण हे पूर्ण व्हॅल्यूज पुटअप करून एरिया फाइंड करू शकतो. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय sum of lengths of parallel sides multiply height. Okay, 1/2 sum of length of parallel line. बघा, पॅरलल लाईन इथे PQ 7 आहे, SR आपण फाइंड केली आहे 30 मिळाली. मल्टिप्लाय 7 प्लस 13 मल्टिप्लाय हाईट आहे 4. 1/2 7 प्लस 13 होतात 20 मल्टिप्लाय 4. इथे 2 1 जा 2 आणि इथे 0 ॲज इट इज. 10 into 1 10 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 10 4 जार 40 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सो देअरफॉर फायनल आन्सर राईट करूया. एरिया ऑफ ट्रॅपेझियम PQRS इज 40 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, इथे प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.